बदनापूरमध्ये 7,31,00,000 रुपयांचा मोठा घोटाळा उघड. अधिकारीसह तिघांवर गुन्हा, 2 आरोपी अटकेत. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँक शाखेत तब्बल 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात बँकेचे अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. कॅनरा बँकेच्या नियमानुसार सुरू असलेल्या सुवर्ण कर्जाच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. 22 एप्रिल 2026 रोजी तपासणी सुरू असताना काही सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये संशयास्पद बाबी आढळल्या. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत मोठा गैरप्रकार समोर आला. तपासात पुढील गंभीर बाबी समोर आल्या. 22 सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोनं आढळले, ज्याची एकूण किंमत 3,79,00,000 रुपये आहे. बँकेच्या स्ट्रॉंग रूममधून 30 सोन्याची पाकिटं गायब असल्याचं स्पष्ट झालं, ज्याची एकूण किंमत 3,52,00,000 रुपये. अशा प्रकारे एकूण 7,31,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचं निष्पन्न झालंय. 23 एप्रिल रोजी सकाळी 11:20 बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्रॉंग रूममधून सोन्याची पाकिटं चोरून खिशात ठेवताना स्पष्टपणे सीसीटीव्हीत कैद झाले. या फुटेजमुळे तपासाला निर्णायक वळण मिळाले. तक्रारीनुसार तिन्ही आरोपींनी संगनमतानं हा प्रकार केल्याचं समोर आलंय. संजय डोंगरे बँक अधिकारी, प्रत्यक्ष चोरी केल्याचा आरोप. विजेंद्र पाटणकर शाखा व्यवस्थापक, सुरक्षेचे नियम मोडून आरोपीला स्ट्रॉंग रूममध्ये एकटे सोडल्यानं कर्तव्यात कसूर. प्रवीण बुनारे, सुवर्ण मूल्यमापक, बनावट सोन्याला खरं असल्याचं प्रमाणपत्र देऊन फसवणुकीत सहभाग. या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कलम 316(5), 318(4), 316(2), 306, 338, 336(3), 340(2), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक केशव मूर्ती BV यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक MT सुरोसे करत आहे. बँकेनं आरोपींनी पदाचा गैरवापर करून विश्वासघात केल्याचा आरोप करत कडक कारवाई आणि संपूर्ण रकमेची वसुली करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर बदनापूरसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून बँकिंग व्यवस्थेतील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले. पोलिसांकडून पुढील तपास वेगानं सुरू असून या घोटाळ्यात आणखी कोणी सामील आहे का याचाही शोध घेतला जातोय.